युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस वितरणावर झाला असून गॅस ग्राहकांना 45 दिवसानंतर गॅस मिळत आहे। त्यामुळे गॅस ग्राहकांची सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होतानाचं चित्र आहे। उमरज तालुका कराड येथे गॅस भरून घेण्यासाठी सोमवारी गॅस ग्राहकांची झुंबड उडाली। उमरज पोलीस ग्राउंडवर यामुळे जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। या दरम्यान गॅस ग्राहकांच्यात मोठ्या प्रमाणावर बाचाबाचीचे प्रकारही घडले। याबाबतची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। उपलब्ध स्टॉकची माहिती घेऊन रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या ग्राहकास सिलेंडर मिळेपर्यंत अधिकारी थांबून होते। दरम्यान नागरिकांनी पॅनिक होऊन गर्दी करू नये, सर्वांना गॅस मिळेल इतका साठा उपलब्ध असल्याचे यावेळी पुरवठा अधिकारी साहिला नायकवडी यांनी सांगितले आहे। नागरिकांनी पॅनिक होऊन या ठिकाणी गर्दी केलेली आहे पोलीस ग्राउंडवर। पण स्टॉक जो एजन्सीधारक आहे त्याच्याकडे पुरेसा स्टॉक आहे। मला आपल्याद्वारे हेच सर्व नागरिकांना सांगायचे की नागरिकांनी पॅनिक होऊ नये। सगळ्यांना होम डिलिव्हरी मिळणार आहे, फक्त OTP मस्ट आहे। ज्याला OTP आलेला आहे मोबाईलवर त्या सर्वांना घरपोच सिलेंडर मिळणार आहेत। एकूणच छत्र्या घेऊन उन्हात उभे आहेत गॅस घेण्यासाठी, म्हणजे तीव्र परिस्थिती आहे असं जाणवतंय। पण म्हणजे काय असं पुरवठा स्टॉकवरून कमी येतोय की लोकांनी विनाकारण गर्दी करतायत? स्टॉक पुरेसा आहे, वरून स्टॉकही येतोय, पण लोक म्हणजे गॅस संपला तर काय करायचं म्हणून पॅनिक बुकिंग करतात, त्यामुळे सदरची गर्दी झालेली आहे। नागरिकांनी गर्दी करू नये, घरपोच सेवा सर्वांना मिळणार आहे। आता उद्यापासून सूचना तशा तुम्ही दिल्यात ह्यांना गॅस वितरकांना? हो, उद्यापासून म्हणण्यापेक्षा यापूर्वीच आम्ही सर्व गॅस एजन्सीधारकांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांना होम डिलिव्हरीज करायचे। मात्र कसं होतं, ग्रामीण भागामध्ये सुद्धा जर गाडी गेली वितरकाची तर त्या ठिकाणी बुकिंगवाले लोक कमी आणि इतर लोक जास्त गर्दी करतात, त्यामुळे तिथं वितरण करणं अडचणीचं होतं एजन्सीवाल्यांना। तर माझं याद्वारे सर्वांना सांगणं आहे की सर्वांनी म्हणजे धीराने घ्यायचं, गडबड कुणी करायची नाही। सर्वांना त्यांच्या बुकिंगनुसार, बुकिंगचा जो क्रम असेल त्यानुसार सिलेंडर मिळणार आहे। जर गावच्या ठिकाणी तुम्ही गर्दी करून गाडी ताब्यात घेतली तर कुणालाच सिलेंडरची डिलिव्हरी होणार नाही। थँक्यू।